क्रिकेट संघाची ज्या खेळाडूंना या मैदानावर सकाळ सत्रापासून सिताऱ्यासारखा चहकलाय. 250 धावांची बहारदार खेळी केली, अर्धशतकी खेळी केली सलग 2 वेळा. तो साई परब संघाचा कर्णधार ॲडव्होकेट सर साई परब आपण पाहतोय. बॉन्ड या नावानं प्रसिद्ध आणि त्याच्या साथीला मात्र नॉन स्ट्रायकर एंडला मंगेश आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर 6 षटकांचा सामना. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्ले षटक, एक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असेल. जो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्या मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीग साठी त्याला थांबावं लागेल, नमस्कार करावं लागेल, 2026 ची वाट पाहावी लागेल. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आलाय, आमच्यापर्यंत पोहोचला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. पहिला चेंडू राहुल पोकेवर स्विजिटच्या फटक्याला आक्रमण करावा. साई परब सैरद आपल्याला बघायला मिळाला. निर्धाव चेंडूनं केंडीर बॉयज क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुरुवात झाली आहे. विशाल मोर्जिमचा उस्मान, दुसऱ्या बाजूनं मोर्जिमचा बॉन्ड या नावानं प्रसिद्ध साई परब. दोघे एकदम मित्र आणि आज 2 मित्र आज परस्परांत विरोधात लढताना बघायला मिळतील. ही लढत सुंदर आहे. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा स्विजिट फटका टोलवायचा होता. शेवटच्या क्षणाला मात्र या मैदानावर मी म्हणेन नाटक परिवर्तनाला सुरुवात केली साई परबनं. आताही पण हा अंगलट येऊ शकतो भूमिका बॉयज क्रिकेट संघाच्या कर्णधाराला. सन्मानजनक क्रिकेट जरी 36 चेंडूमध्ये एक 65, 60, 55 बनले तरी मॅच बनेल, कारण समोर गोलंदाज आहे. महेश बायडकरची 2 षटकं असेल, साई परबची 2 षटकं. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. डीप मिड विकेटला खोदून काढलाय. चेंडू गेलाय तो मात्र चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येसाठी आपण बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं आता खोललंय मैदानावर. तिसऱ्या चेंडूवर पहिले 2 चेंडू स्विजेटचे फटके हे आत्मघातकी फटके भूमिका बॉईज संघाच्या कर्णधाराला ते मात्र साई परबला अडचणीत आणणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा जल्लोष बघायला मिळाला आहे आणि त्या जल्लोषाला प्रत्युत्तर देणारी खेळीला आता साई परबनं सुरुवात केली मैदानावर. एक सुंदर गोलंदाजी त्याला आपल्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती गिरते तो राहुल आपल्याला बघायला मिळतोय. रोड एंडकडनं सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. 3 चेंडूंचा खेळ, 4 धावा फलकावर. पंचांचा 9 चेंडूचा इशारा. साहिलला मी म्हणेन जीवदान आज नशिबाची साथ आहे. ज्यावेळी फटका चेंडू पहिला स्पर्श आला, चेंडू जल्लोष करण्यासाठी मोर्जिमचा उस्मान तयारीत होता, पण नशिबाची साथ मिळाल्यानंतर येणारा चेंडू असेल तो फ्रेट. आत्मविश्वास वाढवणारा चेंडू आहे. दंडात्मक केलंय गोलंदाजाला. फ्रेटचा चेंडू खोलवर टप्प्याचा इलेक्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाने 2 समांतर केले. सिव्हर चेंडूचा इशारा केलाय. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 6 तर बनले धावफलकावर. फ्रेट कंटिन्यू आपण पाहतोय. खोलवर टप्प्या चेंडू. फ्रीटच्या चेंडूवर, ओव्हरपिचच्या चेंडूवर खोदून काढलाय. साई परब ऑन फायर. थँक्यू. 12 धावा बनल्यात. सुरुवात 2 चेंडूंवर अडखळत झाली आणि त्यानंतर स्वतःला सावरलं. फ्रीटचा चेंडू, त्यावर मोठा फटका. पुन्हा एकदा स्विजिटचा फटका बघायला मिळतोय. चेंडू जवळजवळ संत गतीनं शेवटच्या क्षणाला सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. या 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 16 धावा धावफलकावर.
धावा कशामध्ये प्रत्येक धाबी लाख मोलाची आहे. ती लाख मोलाची धाव कशाशिवाय घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर मोठे फटकेबाजी, ही अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत. आणि त्या धावा जमवण्यासाठी साई परबनं सुरुवात अडकळत केली तरी शेवट आम्ही गोड करणार, हे भूमिका बॉईज संघाचा इरादा. आणि त्याला मात्र ताबडतोड फटकेबाजीला सुरुवात केली आहे. गती परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने केलाय. जमिनीलगतचा फटका. एकेरी धावसंख्येसाठी आपण पाहतोय, एकेरी धावसंख्येला सांघिक धावपलकावर आपण पाहतोय ते मात्र 17 धाबा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 17 तर बनले आहेत. उर्वरितचे 30 चेंडू आणि उर्वरितचे 30 चेंडूवर कितपर्यंत मजल मारतोय भूमिका बॉईज क्रिकेट संघ ही येणारी वेळ ठरवेल. मार्कवर नॉन स्ट्रायकर एंडला मंगेश 17 ही धावसंख्येवर आपण पाहतोय संघाचा धावपलक भूमिका बॉईज क्रिकेट संघाचा. पुढे सरसो फटका जमिनीलगतचा बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक राहुल वेगाने आला. एकेरी धावसंख्येने पावलं दूर धावसंख्येसाठी मंगेश सैरदा सपद राहिलाय. एक न सांघिक धावपलकावर 18 तर बनलायत. अठरा धावा धावपलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज झालाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. शैरेष्ठ आढळला गेला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सोडून दिला तो चेंडू. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू. पंचाने 2 हात समांतर केले आहेत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर 1 न पुढे सरकलाय आणि धावपलक बघायला मिळतोय 19 धावा धावपलकावर. शॉर्ट टर्म पुलचा फटका डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू गेलाय सीमारेषेवर 4 धावांसाठी. त्यानं 23 धावा धावपलकावर जो धावपलक पाहिजे आहे, कारण सूरज गावडे आपल्या प्रति विरोधात खेळताना बघायला मिळेल. ते सूरज गावडे जर चेंडू फळीत तडपले तर वन मॅन शो हा क्रिकेट असेल मैदानावर. त्यानंतर उस्मानची फलंदाजी, राहुल पोकेची फलंदाजी सर्व काही आहे. पण सुरुवातीला भूमिका बॉईज क्रिकेट संघाला योगदान देत असताना 70-75 गाठावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर गेलाय. टर्न केलाय चेंडूला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय तो भद्र. गीतेश आपल्याला बघायला मिळतोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न. सुंदर फटका आपला घेऊन काढला. हलक्या हाताने क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. चेंडूपर्यंत पोहोचतो. एकेरी धावसंख्येची लहर. 1 न सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 24 धावा धावपलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी जरा सुरुवातीपासूनच चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. सुरुवात अडकळत झाली पण शेवट जण सुंदर केला. आजचा दिवस ज्या खेळाडूनं हे मैदान गाजवलंय, AK-47 हे मैदान गाजवलंय मोरजी बिग बॅशच्या माध्यमातून, तो साई परब सज्ज झाला स्ट्राईकला. बॅकफुटला चापून पुन्हा एकदा जीवनदान मिळालं गेलंय.
सुटलेला असेल कितपत महागात पडेल खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या कर्णधाराला. आज नशिबाची साथ आहे. भूमिका बॉईज क्रिकेट संघाचे भरपूर सपोर्टर्स आले आहेत. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्शाला त्यावेळी सर्वांनी देवा तू पाव केलं. ते साई परबसाठी सुटलेला हातातून निसटलेला चेंडू प्रतिस्पर्धी संघाला धावा देऊन गेलाय. तो मात्र एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 25 धावा धावपलकावर. पंचवीस धावा धावपलकावर. गोलंदाजी बरोबर गोलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू संघाचा ओव्हरसीज खेळाडू सूरज उर्फ भाऊ गावडे आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकला सज्ज झालाय तो साई परब आपल्याला बघायला मिळालाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. त्याला मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय साईनं. चेंडू गेलाय तो मात्र पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे. षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 6 धावेनं सूरज गावडेचा स्वागत. संघाचा कर्णधार साई परबनं हा आवाज यायला सुरुवात झाली. टाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. भूमिका बॉईज क्रिकेट संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आमचं क्रिकेट संघ लढणार. प्रतिस्पर्धी संघाच्या आयकॉन ओव्हरसीज खेळाडू सूरज गावडेवर हल्ला बोल. स्क्वेअर कटचा देखना फटका लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर बघायला मिळतोय. ते फटकेबाजी साई परबचे आपल्याला बघायला मिळाले. एकेरी धावसंख्येचे रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळालंय आणि 2 आता बनलेत ते मात्र धावपलकावर. 33 धावा धावपलकावर. 33 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर. स्विजिटचा फटका खेळायचा होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली. दिशा द्यायची होती साईला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 33 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिला चेंडू मोठा फटका षटकारासाठी. त्यानंतर स्क्वेअर कटचा 2 धावा आणि स्विजिटचा फटका. ज्यावेळी साई परबला पोचतोय प्रतिस्पर्धी संघाला आनंदाचं वातावरण हे त्यांच्या कोट्यामध्ये खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये बघायला मिळत आहे. पुढे सरसबत फटका बघायला मिळालाय. जमनी लगतचा डीप मिड विकेट कडनं शेखर क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमी धावसंख्येकडे घ्यायची की न घ्यायची ही दुध अवस्था दोन्ही फलंदाजांची आपल्याला बघायला मिळाली. एक या धावसंख्येवर समाधान मानत एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 34 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणत्या एखाद्या खेळाडूचा कोणाचा जरी बेस्टेड या ठिकाणी सापडलेला आहे. याचं कोणाचं असेल त्याने आपली ओळख पटवून योगेश दाभोलकरकडे येऊन घेऊन जायचंय. मोठा फटका टुलवायचा होता. वेगाने टाकलेला चेंडू यष्टीरक्षकानं केलेली चूक बाईकच्या स्वरूपात एकदा आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 35 धावा धावपलकावर.
बॅटचा आवाज झाली आहे, धुंद आली आहे ऐकायला. आणि ज्या साई परबनं फटकेबाजीला सुरुवात केली होती आणि सूरज गावडेला ज्या कामासाठी आणलं होतं ते काम सूरज गावडेनं केलंय. मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः कोरगाव एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध झालेला खेळाडू महेश बाईडकर उर्फ मॅडी आणि तो मैदानामध्ये पडकतोय. आपण पाहतोय गेल्या वर्षीचा दाभोलकर ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज पसिनो ज्याच्या नामावर कोरली गेली बाईक, अनेक PPLला मालिकावीर आपण बघितलाय. तो तगडा खेळाडू, संघाचा आयकॉन खेळाडू सूरज गावडे आणि मॅडी एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत. ताकदीनं खेळावं लागेल मॅडीला. गोलंदाजी सुंदर पद्धतीची सूरज उर्फ भाऊ कवडेची धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी. पहिला एक मोठा फटका हा षटकारासाठी. तो एक चेंडू वगळता सुंदर गोलंदाजी केली. साई परबला त्यानं बाद केले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 35ला 1 बाद. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय आलाय पंचांचा. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकासाठी वर्णी लागले. सलामीचा मंगेश एका चौकाराच्या जोरावर खेळतोय आणि त्याच्या साथीला महेश बाईडकर उर्फ मॅडी गेलाय. गोलंदाजीसाठी कोणाला आणलाय संघाचा प्रमुख गोलंदाज बघूया. राहुल सज्ज होईल. महेश बाहिडकर गेलाय मैदानावर उर्फ मॅडी. पस्तीसावा धावफलकावर ज्या उभरत्या सितारेनं मगाशा सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे उभरते सितार. हे मात्र नेहमी ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळते त्या त्यावेळी ते चमकले जात आहेत आणि चमकणारे खेळाडू आपल्याला माहित आहेत या मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये. श्रीकांत सज्ज झाला आमच्या मान्यवर अशा हा उभरता सितार आहे. समोर आहे डाव्या त्याचा मंगेश नॉन स्ट्राईकला देणारा फटकेबाजी करणारा अष्टपैलू कामगिरी करणारा महेश बाईडकर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. साई पर माघारी परतलाय. 35ला 1 बाद. सुंदर चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू सुंदर फटका. सूरज आलाय वेगानं. एकेरी धावसंख्येसाठी फटका निघालाय. सुंदर व्हाईट यॉर्करचे कानमंत्र दिले सूरज गावडे. जर राहुल पोकेनं जे कानमंत्र दिलेत, विशालनं जे कानमंत्र दिलेत त्याला अनुसरून गोलंदाजीला सुरुवात केली आहे. आणि ही जर दाद द्यावी लागेल ते मात्र या आयोजक टीमला. त्या आयोजक टीमनं त्याला एक सन्मान चिन्ह जर सत्कार केला त्यावेळी त्याचा आत्मविश्वास वाढला गेला आणि त्या हिमतीनं त्यानं गोलंदाजीला आता सुरुवात केली आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले 3 गेअर 38 सर्कलच्या बाहेर. आणि हेही चित्र असताना सुद्धा माझ्या हातामध्ये चेंडू का दिलाय आणि माझी ओळख जर पटवून द्यायची आहे मला गोलंदाजीची तर मात्र सुंदर गोलंदाजी करत श्रीकांतला आपले कलात्मक गुण हे बहाल करावे लागतील. खोलवट टप्प्याचा चेंडू फटका बसलाय. महेश बाईडकर 0 धावसंख्येचा. मित्रांनो श्रीकांतसाठी टाळ्यांचा आवाज करूया. समोर तगडा खेळाडू संघाचा आयकॉन खेळाडू आणि आयकॉन खेळाडूला या उभरत्या सिताऱ्यानं उदयनमुख खेळाडूनं झेलबादच्या स्वरूपात बाद केलाय. चंदन मी प्रथम सांगितल्याचा आत्मविश्वास जेव्हा वाढला याचं श्रेय आयोजक टीमला द्यावं लागेल. प्रजय शेडगावकर आणि पूर्ण टीमला. कारण ज्यावेळी त्याला एक सुंदर ओव्हर टाकली म्हणून त्याला ट्रॉफी दिली त्यावेळी खेळाडूचा आत्मविश्वास हा दुणावला गेला. मैदानामध्ये हिंमत वाढली गेली आणि हे प्रोत्साहन दिल्यामुळे हे उभरते सितारे चमकवायला हे सुरुवात झाली आहे. बाईडकर 0 धावसंख्येवर माघारी परतलाय. 36ला 2 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावर श्रीकांत तिवारी. अजून एक वादळ अजून एक बाकी आहे भूमिका बॉईज क्रिकेट संघाचा. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होऊन जसजशी गोलंदाजी श्रीकांत तिवारीला हा मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय श्रीकांतचा.
पहिल्या चेंडूवर एक धाव. त्यानंतर महेश बेडकरला एका आयकॉन खेळाडूला युट्यूबच्या माध्यमातून या खेळाडूचं मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः डे नाईटची स्पर्धा आणि महेश बेडकरला त्यानं बाद केलंय. खराब चेंडू या श्रीकांतला नजर लागली की काय. नो चेंडूचा इशारा आला म्हणजे फ्री हिट असेल. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 37 धावा धावफलकावर. 37 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. श्रीकांत तिवारी स्ट्राईकला सज्ज येणारा चेंडू आहे तो फ्रीडचा चेंडू. फ्रीडच्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतो. राहुल बेकानं गेला चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येनं आता मात्र केंद्रीय बॉईज क्रिकेट संघानं कमबॅक केलाय. संघाची ज्यावेळी रन मशीन थांबली, साई परबची जलबाजी थोडीशी अंगलट आली, शेवटच्या षटकापर्यंत थांबायचं होतं. महेश बेडकरवर सर्व दारोमदार होती भूमिका बॉईज क्रिकेट संघाची. त्यानं थोडंसं शेवटच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये थोडंसं नाराज केलंय, पण गोलंदाजीत कार्य करावं लागेल. 37 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर चेंडू आपल्या वाईट कॉर्कर बघण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी, बुचकॅट टाकणारी गोलंदाजी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या तगड्या फलंदाजांना मात्र बघितलं तर मात्र निशब्द करणारी गोलंदाजी. लिग बाईच्या स्वरूपात एक धाव. 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. धावफलक वाटला होता 60वी 65वी गाठतोय की काय. 39 धावा धावफलकावर. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुंदर चेंडू आपण बघतोय. आडव्या बॅटनं फटका ठरवलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. पहिल्या प्रयत्न फ्रंबल. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळले आहेत. सुंदर गोलंदाजी मित्रांनो बघायला मिळाले श्रीकांतची. श्रीकांतसाठी टाळ्यांचा आवाज करूया. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये एकही मोठा फटका न देता सुंदर गोलंदाजी करत संघाचा प्रमुख फलंदाज त्यानं महेश बेडकरला झेलबादच्या स्वरूपात बाद केलाय. 41 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक्केचाळीस धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्या आहेत. षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ समाप्त. 5वं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाजी बर्कवर गोलंदाज स्लॉक ओव्हरला आयकॉन खेळाडूची वर्णी लागली रोड एंड कडनं तो सुरुवात करेल. तो सूरज गावडे आपल्याला बघायला मिळतोय. बॅटची दखल करीत नो मॅच मध्ये चेंडू बिसावला गेला. फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्याने धन्यता मानली. प्रथमतः झेल टिपण्यासाठी प्रयत्न होता. विशाल दिसला स्क्रीनवर, त्याने फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवून धन्यता त्यात मानल्या. पण मी म्हणेन संघासाठी 1-2 नावावरच्या वाचवल्या बोनस स्वरूपाच्या. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 42 धावफलकावर. इथून पुढे 11 चेंडू आहेत आणि या 11 चेंडूमध्ये श्रीकांत तिवारीला 3 मोठे फटके पाहिजेत आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे ते केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाच्या बाहुला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. श्रीकांत तिवारीनं जे भाकीदामी केलं ते मात्र
शॉर्टपिच प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर मात्र मोठा फटका बघतोय. श्रीकांत तिवारीनं फटका टोलवलाय. 48 धावपलकर आपण पाहतोय. 48 धावपलकावर श्रीकांत तिवारीनं प्रतिस्पर्धी संघाच्या पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आहे. चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव तर आली आहे. एक न सांघिक धाव 49 तर बनल्यात. 55-60 धावा झाल्या तर फायटिंग टोटल असेल, कारण दोन गोलंदाज प्रामुख्यानं सुंदर गोलंदाजी करणार आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करेल तो महेश वाईडकर. त्याला मात्र अजून एक साथ असेल ते साई परब संघाच्या कर्णधाराची श्रीकांत तिवारीची गोलंदाजी. पण समोर जो फलंदाज आहे सूरज गावडे, हा नेहमी गोलंदाजांवर हाबी होऊन फलंदाजी करतो. वन मॅन शो करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येसाठी फटका आपण पाहतोय. एक ना आता 50 तर झाले आहेत भूमिका बॉईज क्रिकेट संघाचे आपण पाहतोय. 50 धावपलकावर सन्मान्य देखील षटकावर याचकडून श्रीकांतनं 2 षटकार टोलावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठा फटका बघायला मिळतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी भेदून गेलाय चेंडू. चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर आपल्याला बघायला मिळाली आहे. ते मात्र 54 धावपलकावर आता भूमिका बॉईज क्रिकेट संघानं फायटिंग टोटल तर उभी केली आहे. स्लॉक ओव्हरला ठेवलेला भाऊ थोडासा खर्चित झालाय. 2 मोठे फटके जरूर आले त्या श्रीकांत तिवारीच्या बॅटमधून आपण पाहतोय. 2 महत्वाचे प्रमुख फलंदाज माघारी परतले आहेत. पण भूमिका बॉईज क्रिकेट संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि मी लढणार हे त्यानं दाखवून दिलं श्रीकांत तिवारीनं. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. जमनीला गरंग चदर चेंडू. क्षेत्ररक्षक खूप दूरकडनं येईपर्यंत एक धाव तर मिळते आहे. एक न सांघिक धावपलकावर 55 धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. या 6 चेंडूत कितपत धावा जमवतोय भूमिका बॉईज क्रिकेट संघ आणि किती धावांपर्यंत रोखतोय हे मात्र केंद्रीय बॉईज क्रिकेट संघ. 2 षटकार टोलावले श्रीकांत तिवारीने 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य निखिल शेटगावकर यांच्याकडून. पण श्रीकांत तिवारीला माहिती आहे 500 रुपयापेक्षा आपला संघ महत्वाचा आहे आणि त्यासाठी त्यांनी लढत करायला सुरुवात केली आहे. आत्माराम गोसावी श्रीकांत तिवारीने 2 मोठे फटके टोलावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीकांत तिवारीचा फर्स्ट 500 रुपये राहिले खिशामध्ये आणि श्रीकांत तिवारी आले डगआउटचा शिकार झालाय. ज्यावेळी आत्माराम गोलंदाजीला आला त्यावेळी आत्मारामच्या गोलंदाजी करत असताना भरपूर काही म्हटलं गेलंय. पण त्या आत्मारामनं आपली स्वतःची ताकद लावली आणि स्वतःची ताकदला प्रमुख फलंदाज श्रीकांत तिवारीनं ज्या केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाला सैरावैरा करून सोडलं होतं त्याला मात्र बाद केलाय. 55 धावपलकावर 7 ते 8 धावा पाहिजे. महेश वाईडकर सांगतोय संघासाठी तो बोनस असेल. आणि त्यानंतर बघूया नवीन फलंदाज राजेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर या ठिकाणी फटका बघायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली स्वतःसाठी. एकेरी धावसंख्येचं रूपांतर जोखमीच्या धावसंख्येकडे केलं आहे आणि संत गतीनं परतीची पेक 2 धावांना 57 तर बनलाय. कोणत्याही फलंदाजानं षटकार ठोकू दे. भूमिका बॉईज क्रिकेटच्या चाहत्यांकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या 4 चेंडूवर कोणत्याही फलंदाजानं षटकार ठोकू दे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे भूमिका बॉईज क्रिकेट संघाच्या सहकाऱ्यांकडून.
ही संधी होती, ही संधी होती. हे संधीचं सोनं करायचं होतं. हा खराब चेंडू होता. ज्यावेळी चेंडू पडला होता त्यावेळी भाऊ थोडासा नाराज झाला होता लॉंग ऑफला. त्याला वाटलं होतं मोठा फटका येईल, पण जो खराब चेंडू प्रतिस्पर्धी संघासाठी तारणार ठरत होता आणि प्रतिस्पर्धी संघासाठी फायद्याचा ठरत होता, तो मात्र फसला गेला. एकेरी धावसंख्येसाठी आपण बघितलाय, पण सलामीला गेलेला मंगेश अजूनही मैदानामध्ये आहे. मंगेशला कार्य करायचं आहे. धावफलक 58 तर झाले आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरितचे 3 चेंडू आत्माराम गोसावी उर्फ मोनू सज्ज झालाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फुलटॉसला चेंडू या ठिकाणी तोमॅस मध्ये बघायला मिळाला आहे. दिशा दिली आणि धावचीच्या स्वरूपात पण माघारी परतावं लागतंय की काय. 59 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मंगेश माघारी परतलाय. नवीन खेळाडू आशिष गेलाय मैदानामध्ये. 59 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने फटका बघायला मिळतोय. डीप मिड विकेटला फटका बसलाय. 7 स्क्रीनवर सूरज उर्फ भाऊ गावडे आलाय. त्याने झेल टिपलाय. आशिषची काही समाप्त झाली आहे. ज्या स्लॉक ओव्हरला वाटलं होतं भूमिका बॉयज संघाच्या फलंदाजांना आम्ही मोनूवर हल्ला बोल करणार, पण त्या मोनूनच कमबॅक करून दाखवलाय. 59 धावा धावफलकावर 3 गडी त्यानं बाद केलेत आणि 3च धावा चेंडूमध्ये खर्च केलेत. आणि नवीन फलंदाज शेवटचा चेंडू फन निर्धाव चेंडू फन तो यष्टीरक्षक विशालनं चेंडूच्या रिसेटलाय. बाईच्या स्वरूपात 1 धाव. 60 धावा या धावफलकावर बनल्यात. 61 करायचे आहेत. जो संघ विजयी होईल तो उद्या या मैदानावर
हेलो। धन्यवाद योगेश परबचंद। मैच की ओर चलते हैं, जहाँ पर मोरजिम बिग बैश 2025 डे नाइट टूर्नामेंट आज देख रहे हैं और 61 रन का टारगेट है, 6 ओवर का निर्धारित मुकाबला। और रिक्वायर्ड रन रेट देख सकते हैं तो 10 रन का बन रहा है, प्रति ओवर 10 रन बने तो मैच बनेगा खिंडीर बॉयज क्रिकेट टीम के लिए। और खिंडीर बॉयज के दोनों खिलाड़ी जो स्ट्राइक जहां पर बल्लेबाजी के ऊपर चल रहे हैं, मैदान के ऊपर सूरज गावड़े मैन फ्रॉम कोरोगांव से इस प्रतियोगिता के लिए ओवरसीज खिलाड़ी, और उनका साथ निभाते हुए राहुल पोके। राहुल पोके और उनके साथ सूरज गावड़े, ये दोनों खिलाड़ी मैदान के ऊपर चल रहे हैं। खास मेहनत का 61 रन का टारगेट है और 61 रन का पीछा करने के लिए प्रति ओवर 10 रन का रिक्वायर्ड रन रेट रहेगा इस मैच के लिए। दोनों ऑफिशियल्स भी मैदान पर पहुंच रहे, ऑफिशियल्स का भी इस मैच के दरमियान हार्दिक हार्दिक स्वागत। सूरज गावड़े स्ट्राइक पर, यानी कि भाऊ एक प्यार से नाम सभी गोवा राज्य में लेते हैं, वो भाऊ का विकेट लिया तो इस गेंदबाज के लिए निखिल शेड़गांवकर की ओर से 500 रुपए का इनाम बनेगा। सूरज गावड़े का विकेट जो गेंदबाज लेगा उनके ऊपर इनाम बन रहा है, जो निखिल शेड़गांवकर की ओर से 500 का इनाम। मैच शुरू होता हुआ 61 रन का टारगेट और सामने बल्लेबाज आक्रामक बल्लेबाज इस मैदान के ऊपर एक अर्धशतक बनाने वाला सूरज गावड़े। देख सकते हैं लगभग गेंद विकेट के पीछे पहुंचते हुए, जहां पर देख सकते हैं अमोक हमारे साथ भी जुड़ चुके कमेंट्री बॉक्स में। अमोक जी, आपका भी हार्दिक स्वागत था। पॉलीगेन जहां पर सफल होके खेलने की कोशिश खिंडीर बॉयज क्रिकेट टीम जरूर सूरज गावड़े के विकेट के लिए एक 500 रुपए का इनाम भी जारी रहेगा जो गेंदबाज के लिए रह चुका है। 61 रन का टारगेट आज थोड़ी सी ओस थोड़ी कम देखने के लिए मिल रहे, लेकिन फिर से एक बार सूरज स्ट्राइक पर रहेंगे और बॉलिंग मार्ग पर जो गेंदबाज महेश उर्फ मैडी बॉलिंग मार्ग पर, महेश बॉलिंग बार पर निधि कोटे का पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण पहला ओवर लेके जो पावर प्ले का ओवर रहता है 6 ओवर का मुकाबले में 61 रन का टारगेट और 61 रन का मेरे ख्याल से प्रति ओवर 10 रन बनाने होंगे। और स्ट्राइक पर सूरज गावड़े जो बल्लेबाजी कर रहे हैं, थोड़ा सा फील्ड का नजारा देख रहे हैं। फील्डिंग देखा तो एक बेहतरीन फील्ड, एक बैकवर्ड शॉर्ट लेग भी लग चुका है, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट सिली पॉइंट, एक शॉर्ट स्वीपर कवर और एक शॉर्ट स्क्वायर लेग का और एक शॉर्ट मिडन। एक खिलाड़ी यहाँ पर तैनात किया उनके लिए। आगे निकले यहाँ पर डीप लॉन्ग ऑफ रीजन में लगभग गेंद पहुंच रही है, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए सिक्सर लगाते हुए सूरज भाई देख सकते हैं आज सूरज ने काम निभाया इस मैदान पर, खासतौर से काफी प्रभावित किया सूरज गावड़े की बल्लेबाजी में। पहला अर्धशतक का इस मैदान के ऊपर सूरज गावड़े, एक बेहतरीन बल्लेबाजी। आज 5 अर्धशतक देखने के लिए मिले, सूरज गावड़े हो, अनिकेत हो, साई।
हॅलो हॅलो. हॅलो. धावसंख्या झाली एक षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. नवीन गोलंदाज साही वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी मारा करतायत. साई थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय या ठिकाणी. डावकरी हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज अशी ही गोड जोडी. प्रत्येक सामन्यामध्ये सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत करत आलाय तो म्हणजेच या ठिकाणी फलंदाज. सूरज पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमवतोय. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. साई आपल्या षटकातील पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू या ठिकाणी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव गणला जाते. चेंडू धावसंख्या स्थिरावली आहे ती एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा. एकसष्ट धावांचं पाठलाग करतोय या ठिकाणी. सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायचंय निश्चितच दुसरी धाव ही थोडीशी धोकादायक आणि या ठिकाणी 2 धावा मला वाटतं जवळजवळ सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोचते ती या ठिकाणी 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. उलटा चेंडू या ठिकाणी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कट घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि दोन धावा पूर्ण करतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोचते ती म्हणजेच या ठिकाणी 23 धावा. एकसष्ट धावांचा पाठलाग करतोय. 6 षटकांचा हा सामना म्हणजे 36 चेंडू आणि 61 धावा असं विजयाचं समीकरण असताना सुरेख अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. जोरदार हिट केला चेंडू. बराच वेळ चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेल होतोय. पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी. आणि नवीन फलंदाज विशाल. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करता आलाय तो म्हणजे विशाल या ठिकाणी जातोय फलंदाजीसाठी.
राहुला वैयक्तिक 6 या धावसंख्येवर झेलबाद होतोय या ठिकाणी आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज विशाल. उजव्या हाताचा फलंदाज विशाल हा मात्र अतिशय आक्रमक असा हा फलंदाज या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये सुरेख अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तर डावकरी हाताचा फलंदाज सूरज हा मात्र सुरेख अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 अर्धशतकं या ठिकाणी आपल्या खेळीमध्ये साकारली आहे ती म्हणजेच सूरज या फलंदाजाने. नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तर स्ट्राईकवर विशाल. साई आपल्या षटकातील पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू थोडं फॉलो थ्रो मध्ये खेळला जातोय. स्वतः क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज साई आणि या ठिकाणी हा चेंडू निर्धाव गणला जातोय. या षटकाची सांगता होते म्हणजेच हे षटक संपतोय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ संपतोय. 36 चेंडूंचा हा धावसंख्या झाली ती 23 धावा. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 1 गडी बाद 23 धावा ही आतापर्यंत होते. 24 चेंडू आणि 38 धावा असं विजयाचं समीकरण राहतंय या ठिकाणी. वैयक्तिक पहिलं व संघाकडून 3ऱ्या षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय श्रीकांत. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट अशा पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सूरज. हा सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत करतोय आपल्या संघासाठी. 61 धावांचा पाठलाग करतोय. सुरेख असा चेंडू तेवढ्याच सुरेख पद्धतीने खेळला जातोय. शॉर्ट मिड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जोपर्यंत या ठिकाणी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्द करतोय तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण करतात. या एका धावेने संघाची धावसंख्या पोचते 2 षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर ही 24 धावा. आपल्या षटकातील 2ऱ्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विशाल. श्रीकांत आणि फलंदाजीसाठी सज्ज होते विशाल. शॉर्ट पिच चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू जातोय एका धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा 61 धावांचा पाठलाग करत आहेत या ठिकाणी. या इनिंगच्या 3रं षटक सुरू आहे ते म्हणजे श्रीकांत यांचं. डावकरी हाताचा फलंदाज या ठिकाणी सूरज हा पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळण्यासाठी. अतिशय संत अशी ही धावगती या ठिकाणी एकेरी दुहेरी धाव घेत आपलं धावफलक पुढे ढकलतोय. या ठिकाणी कव्हरच्या डोकीवरून चेंडू जातोय या ठिकाणी जवळजवळ सीमारेषेजवळ जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाते तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाजी आणि या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या पोचते ती म्हणजेच 27 धावा. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा. सुरेख असा चेंडू थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला जातोय शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक या ठिकाणी या चेंडूवरती येतोय तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव घेत आपल्या संघाची धावसंख्या या ठिकाणी धावफलक हलता ठेवत आहेत. हे म्हणजे सूरज आणि विशाल हे दोन्ही फलंदाज 61 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी अतिशय संत अशी ही फलंदाजी मात्र पाहावयास मिळते. आतापर्यंत 2 षटक आणि 3ऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय.
सुरेख चेंडू, सुरेख असा फटका या ठिकाणी पाहायचा आहे. चेंडू सीमाजवळ अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते. निश्चितच चेंडू सीमा पार होऊ शकला असता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाले आणि 4 धावा ह्या नक्कीच, 5 धावा ह्या नक्कीच या ठिकाणी अडवतोय तो म्हणजेच मिड ऑन कडील क्षेत्ररक्षक. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या ही 29 धावा. उजव्या हाताचा फलंदाज, डावकुऱ्या हाताचा फलंदाज अशी ही जोडी. यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक वेळी बदल करावा लागतोय. एकेरी धाव घेऊन पुन्हा एकदा धावफलक हलतोय. धावफलक होतोय तो 30 धावा. 61 धावांचा पाठलाग असताना 3 षटकांचा खेळ म्हणजेच 18 चेंडूचा खेळ संपतोय. म्हणजेच या प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखतोय आणि 30 धावा ह्या धावफलकावर करतायत. पॉवर 18 चेंडू आणि 31 धावा असं आता मात्र विजयाचं समीकरण राहत आहे. अठरा चेंडू 31 धावा असं विजयाचं समीकरण राहतंय. 61 धावांचा पाठलाग करतायत. 36 चेंडूंमध्ये 60 धावा जमावल्या होत्या आणि 61 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं होतं आणि याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज, ते म्हणजे सूरज आणि विशाल. राहुल हा मात्र फलंदाज वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद झाला होता, तर सूरज हा वैयक्तिक आतापर्यंत 2 षटकारासमेत 18 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, तर विशाल हा वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. विशाल हा वैयक्तिक 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. डावकुरे हाताचा फलंदाज सूरज हा मात्र सज्ज होतोय. साई, सुरेख असा चेंडू, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत, म्हणजेच अवांतर अशी ही धाव वाईडच्या स्वरूपात ही पहिली मिळते ती साई यांच्या या पहिल्या चेंडूवरती. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 धावा. 61 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 18 चेंडू 30 धावा असं समीकरण राहत आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख असा फटका. या ठिकाणी चेंडू जातोय मिड ऑनच्या डोकीवर, मला वाटतं समोरून 4 धावेंसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. ही एक गडी बाद, 3 षटक आणि 2 एक चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू हा अवांतर व्हाईटच्या स्वरूपात. दुसरा चेंडूवरती मोठा फटका घेतोय, चेंडू पाठवतोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. आणि आता मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा साई हा गोलंदाजीसाठी पंचांच्या या डाव्या बाजूने आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज सूरज हा सज्ज होतोय. रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी पॅडवर आदळतोय, चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. या 4थ्या षटकातील आता मात्र धावसंख्या झाली ती 35 धावा. 61 धावांचं पाठलाग करतायत या ठिकाणी सूरज आणि विशाल हा मात्र जोडी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी एकेरी दुहेरी धाव घेत. आता मात्र मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न हा मात्र दिसतोय तोच सूरज या फलंदाजाचा. सुरेख असा फटका, बैठक असा फटका. या ठिकाणी पाहत चेंडू जातोय जवळजवळ सीमारेषेजवळ मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत 2 धावा, ह्या 1 धावा ही सहजरित्या पूर्ण करतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजेच 36 धावा. ही 61 धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच मोठा फटका होता. बैठक असा फटका मिड विकेटच्या दिशेने सीमा पार करण्याचा प्रयत्न निश्चित होता, मात्र या ठिकाणी थोडासा मैदानावर ओलावा असल्यामुळे हा चेंडू मात्र या ठिकाणी धीमा गतीने जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक 1 धाव, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ही फलंदाजाला.
सुरेख चेंडू, सुरेख असा फटका या ठिकाणी पाहायचा आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि दुसरा धक्का बसतोय विशाल याच्या स्वरूपात. निश्चितच मोठा फटका घ्यायचा होता आणि चेंडू सीमा पार करायचा होता 6 धावेंसाठी. मिड ऑफ ऑनच्या डोकीवरून मात्र फसतोय फटका आणि हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, झेल टिपला जातोय म्हणजे दुसरा गडी बाद होतोय आणि वैयक्तिक 2 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या राहिली आहे ती म्हणजे 3 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही 36 धावा. 2 गडी बाद, 36 धावा. बाद झालेला फलंदाज आत्ता तोच म्हणजेच विशाल. तर सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर 61 धावांचा पाठलाग करत असताना तो म्हणजे सूरज हा डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच विशाल यांची जागा घेण्यासाठी गीतेश. सुरेख अशी गोलंदाजी साई यांची. निश्चितच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू हलकीशी कट घेतोय आणि जातोय थर्डमॅनच्या दिशेने. मला वाटतं 22च्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच या ठिकाणी 37 धावा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधील पाहायचा आहे. मर्यादित 6 षटकांचा हा सामना म्हणजे 36 चेंडूंचा सामना आणि या 36 चेंडूंमध्ये 60 धावा जमावल्या होत्या. 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि या 61 धावांचं आव्हान पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. शॉर्टपिच चेंडू बॅकफुट करतोय, चेंडू सीमा पार करतोय 6 धावांसाठी. निश्चितच या ठिकाणी थोडीशी खराब गोलंदाजी साई यांची या शेवटच्या चेंडूवरती पाहावयास मिळाली. शॉर्टपिच केला चेंडू, याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू पाठवला येतो म्हणजेच फाईन लेगच्या डोकीवरून सीमा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 43 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण राहतंय ते म्हणजेच खेंडीर बॉयज या क्रिकेट संघासमोर 12 चेंडू 18 धावा असं विजयाचं समीकरण. आतापर्यंत जेवढे सामने झाले त्या सामन्यांमध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी तो म्हणजे सूरज या फलंदाजांनी आणि याही सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 43 धावा. विजयासाठी 12 चेंडू 18 धावा असं समीकरण. 36 चेंडूंमध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका घेतोय आणि चेंडू पाठवतोय सीमापार 6 धावांसाठी. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज सावळ. उजव्या हाताचा गोलंदाज. सुरेख असा चेंडू थोडासा खाली राहतोय जमिनी लगतचा हा चेंडूचा मारा केला होता. निश्चितच फलंदाजाला बीट करतोय चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त होतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. पुन्हा एकदा तशात पद्धतीचा चेंडू, हाही चेंडू निर्धाव गणला जातोय. सेम त्याच टप्प्यावरती या चेंडूचा मारा केला होता आणि हाही चेंडू खाली राहिलाय जमिनी लगत आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त झालाय. हाही चेंडू निर्धाव. 4 षटक 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपतोय. 10 चेंडू 18 धावा असं समीकरण राहत आहे. अतिशय सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. संत गतीने ही धाव घेतली जाते. स्वतः जवळ स्ट्राईक ठेवतोय तो म्हणजे सूरज हा डावकुऱ्या हाताचा फलंदाज. मागच्या षटकात का घेतला होता आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावाचा आव्हान ठेवलं होतं आपल्या संघासमोर तोच सूरज हा मात्र आता 9 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण राहतंय. हे मात्र खेंडर बॉयज क्रिकेट संघासमोर सूरज
हा सज्ज होतोय फलंदाजीसाठी, तर सुरेख अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत. आपल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपतोय आणि या 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च करतोय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 44 धावा. ही 61 धावांचा पाठलाग करत असताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराचसा खाली राहतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, जोरदार अपील मात्र होतं या ठिकाणी. तोपर्यंत फलंदाज सूरज हा मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय म्हणजेच 2 धावेने संघाची धावसंख्या 46 धावा, विजयासाठी 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपतोय या ठिकाणी. या षटकातील फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावसंख्या झाली आहे ती 46 धावा, विजयासाठी आता मात्र फक्त 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण राहत आहे ते म्हणजेच या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी निश्चितच या ठिकाणी पाहावयास मिळते या सावळ या गोलंदाजाची. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि ज्या क्षेत्ररक्षाने हा झेल टिपलाय तो खरोखरच अतिशय सुरेख असा झेल बनावा लागेल. या पूर्ण दिवसातील कॅच ऑफ द डे असा निश्चितच हा झेल असेल. ऐन वेळीच्या ठिकाणी ह्या ठिकाणी हा झेल टिपलाय आणि सूरज हा फलंदाज बाद होतोय. सुरेख फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी तो म्हणजे सूरज या ठिकाणी. आणि या विकेटसाठी 500 रुपयाचं मानकरी ठरतोय तो म्हणजे गोलंदाज सावळ. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा, पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि या चेंडूवरती निश्चितच मोठा फटका घेतला होता सरळ गोलंदाजाच्या डोकीवरून. मात्र सुरेख चपळता या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाची आणि जो झेल या ठिकाणी होऊ शकला नसता तो झेल मात्र अतिशय अचूक टिपतोय आणि या ठिकाणी आशिष हा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर असा झेल टिपतोय आणि सूरज या फलंदाजाला बाद करतोय. धावसंख्या झाली ती 46 धावा. 3 गडी बाद आतापर्यंत खेंडर बॉयज क्रिकेट संघाची. 7 चेंडू 15 धावा असं समीकरण राहतंय. या षटकातील शेवटचा चेंडू 1 धाव घेत आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय, सुरेख असा थ्रो होतोय. मात्र चपळता या दोन्ही फलंदाजांची आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या झाली आहे ती 48 धावा, विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण राहते खेंडर बॉयज क्रिकेट संघासमोर. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या षटकामध्ये आपल्याला पाहावयास मिळालंय ते म्हणजे सावळ या गोलंदाजाकडून 6 चेंडू 13 धावा असं समीकरण. प्रवीण गोलंदाज वैयक्तिक पहिलं मला वाटतं आणि संघाकडून शेवटचा षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज होईल. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. जवळजवळ प्रति चेंडू मागे या ठिकाणी 2 धावांची आवश्यकता. पाहायचंय या ठिकाणी फलंदाजी कशा पद्धतीची करतायत. या ठिकाणी मोठ्या फटक्याने हा सामना संपवला जातोय की या ठिकाणी गोलंदाज आपला अचूक टप्प्याचा मारा करून या फलंदाजांवर हावी पडतोय. पाहायचंय कोण सामना हा संघ जिंकतोय. सुरेख चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल होऊ शकतो आणि या ठिकाणी झेल बाद होतोय तो म्हणजेच फलंदाज आणि 5 चेंडू
13 धावा असं विजयाचं समीकरण राहते. अतिशय सुरेख गोलंदाजी या दोन शेवटच्या षटकांमध्ये आपल्याला जवळजवळ पाहावयास मिळते. सावळं या गोलंदाजाची अचूक टप्प्याचा मारा आणि आता मात्र या ठिकाणी या गोलंदाजाचा पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू निश्चितच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हा मात्र अपयशस्वी ठरतोय. चेंडू बॅटची कट घेतोय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहतोय, शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि या ठिकाणी चौथा गडी बाद होतोय आणि या गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच या ठिकाणी 48 धावा. ही 4 गडी बाद, 5 षटक आणि एका चेंडूचा खेळ संपते. 5 चेंडू आणि 13 धावा असं विजयाचं समीकरण आता मात्र राहतंय. नवीन फलंदाज जातोय या ठिकाणी तो म्हणजेच उमाकांत. पाहायचं आहे उमाकांत हा मला वाटतं डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. थोडंसं छोटं असं रणअप या ठिकाणी या गोलंदाजाचं आपल्याला पाहावयास मिळतंय. मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि याचाच फायदा म्हणजेच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत हे गोलंदाज. सुरेख असा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय गोलंदाज आणि या ठिकाणी चेंडू अजूनही बाहेर ऑफस्टिकच्या बाहेर मारा करतोय आणि याचाच परिणाम म्हणजे फलंदाजाला मोठा फटका घेण्यापासून वंचित ठेवतोय आणि या एका धावेवरच समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. तीच धावफलक 49 विजयासाठी 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू 12 धावा असं समीकरण. निश्चितच या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज अशी ही जोडी. 4 चेंडू 12 धावा असं समीकरण. अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा, ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाते. तेवढेच चपळतेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येतो. एकाच धावेवर समाधान हे मानावं लागतंय. 3 चेंडू आणि 11 धावा असं विजयाचं समीकरण. 3 चेंडू 11 धावा, एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हा निश्चित असेल फलंदाजाचा आणि तेवढ्याच सुरेख पद्धतीची गोलंदाजी करत आपल्याला या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवून या ठिकाणी आपल्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती एकच धाव खर्च करतोय तो म्हणजेच गोलंदाज. सुरेख गोलंदाजी, 3 चेंडू 11 धावा असं विजयाचं समीकरण. अतिशय रोमहर्षक असा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय. सुरेख चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाहायचा. मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातो, एक धाव घेतली जाते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 चेंडू 10 धावा असं विजयाचं समीकरण. या ठिकाणी अतिशय संत असे फटके या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय गोलंदाज. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोडासा या ठिकाणी अचूक टप्प्यावरचा चेंडूचा मारा आणि याचाच परिणाम फलंदाजाला मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. आतापर्यंत 2 चेंडू आणि 10 धावा, मोठे फटके अत्यंत आवश्यक. 1 षटकार 1 चौकार असं जोरात हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू सीमारेषे जवळपास जातोय. पाहायचं, एक धाव पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय निश्चितच या ठिकाणी आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी गडी बाद ठरला जातोय धावचीच्या स्वरूपात आणि विजयासाठी 1 चेंडू आणि 9 धावा, 10 धावा, 9 धावा. नवीन फलंदाज तुषार हा फलंदाजीसाठी जातोय. पाहायचंय, 1 चेंडू 9 धावा असं समीकरण आता मात्र राहतंय. शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता होती. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. शॉर्ट पिच चेंडू, जोरदार हिट केलाय चेंडू. पाहायचंय, सीमारेषे जवळपास जातोय, 1 धाव पूर्ण करतायत की काय आणि या ठिकाणी चेंडू मात्र सीमा पार होतोय 4 धावेंसाठी आणि विजयी संपादन करतोय तो म्हणजेच भूमिका बॉयज क्रिकेट संघ विजयी होतोय आणि या ठिकाणी
या सामन्यातील सामनावीर या ठिकाणी सावळा यांनी यायचं आहे. 4 गडी बाद करतोय आणि